श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। नाही तुमचे भरपूर उपकार आहे आमच्यावर. हो आणि जे जे प्रमाणपत्र राहिलेले आहेत ते बाबांच्या हस्ते आपल्याला द्यायचे आहे. पुढे खानदेशचा नवीन चॅनल आहे. खानदेश नवीन चॅनल असं सेपर घ्या की आपले जे जेवण लागत ते चॅनल लावते. खानदेशचे डॉक्टर कुलदीप पापडवाला हे कमतवाडी चॅनल आहे. हा एक कमतवाडी म्हणजे शेवटला गाव कारण काय आमना गावना बाजू मा माळवा गावची माळवा गावना छत्रपतीला पुतळा तुम्ही व्हिडिओमध्ये देखा. व्हिडिओ हा मला पुरा देखत जातो तुम्ही समजी नॉलेज नॉलेज लेट द्या थोडंसं आपल्याला माहिती गरज अशी कळायला काय होता महाराज याबद्दल तुम्ही किती आनंद काय हे बोलले बोला तुम्ही भारतामध्ये अप्रतिम आनंद आहे आम्हाला. आणि आजची जी पिढी आहे त्यांना समजायला पाहिजे शिवाजी आयराणीमध्ये बोला ते चालतं आम्हाला. मीडिया समजू शकतो. आपल्या आयराणी लोक केंद्रीय मंत्री झाले, मोठे काही साधू संत झाले, गृहमंत्री झाले. हा बोला ते जय खानदेश. आजच्या पिढीला समजायला पाहिजे की शिवाजी महाराज काय होतात, कसा लढणार, कसा काय काय कीर्ती केली, तसा आमच्या गावाला पुतळा उभा घरात बोला दादा तुम्ही आयराणी बोला बोला तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल बोला ते मला आणि मोठा पण हा कार्यक्रम पुढे सतत कसा चालू राहील तुम्हाला जो कार्यक्रम आहे जो जोरात बोला जोपर्यंत सूर्यचंद्र आहे कार्यक्रम असाच सतत चालू राहणार आहे. बिलकुल शब्दाची किंमत करा. महाराजांमधून बसले आपलं शुभ नाव काय? माझे नाव संजय पाटील. संजय पाटील ना पाटील साहेब. हो हा पाटील साहेबांनी पहा म्हणजे पालन करणारा, ल म्हणजे लक्ष करणारा आणि टी म्हणजे स्वीकारणारा तुम्ही घोषणा केली आहे. कारण तुम्हाला उपचार काढले असं मला मागला दिखायला पाहिजे. कारण का बाबा व्हिडिओ मध्ये तुम्ही असे आपला खानदेश चॅनलवाला बद्दल तुम्ही काय सांगता लोकांले तुम्ही बलाबद्दल मी किती टाइम उन्हा सांगा आणि बिना सांगा सांगा तुम्हाला गावना एका शब्दावर मान देऊन मनाबद्दल आले तुम्ही एका शब्दाला मान देऊन तुम्ही आल्या आमच्याकडे यांचे आम्ही स्वागत करतोय. आणि शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. तुम्ही दादा काय सांगता चॅनल बद्दल? खानदेशचं कुर्डे पापड तुम्ही काय सांगू शकता? तुमच्या गावात नाही मी तुम्ही देखील खानदेशचे कुर्डे पापड हे चॅनल निस्वार्थीपणे काम करत आहे आणि त्यांना अल्प कालावधीत चांगले प्रोत्साहन मिळत आहे. अल्प कालावधीत त्यांनी चांगली तालुक्यातने आपल्या महाराष्ट्रात झेप घेतली आहे. कोणताही लाभ